या व्याख्यानाचे आम्हाला मार्गदर्शन केलेले प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळ काकडे सर, या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगळे सर, प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले उपप्राचार्य मेजर डॉक्टर मिलिंद गायकवाड सर, पर्यवेक्षक प्राध्यापक सच्चिदानंद डेपे सर, IQAC समन्वयक डॉक्टर LB जाधवर सर, कार्यालय अधीक्षक श्री भोंडे सर, याबरोबरच या व्याख्यानासाठी ऑनलाईन द्वारे आभासी पद्धतीने जोडले गेलेले मराठी भाषा प्रेमी प्राध्यापक, अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांचं मी प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. या अतिथी व्याख्यान आयोजित करण्यापाठीमागील ची भूमिका मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो. स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयावरील या अतिथी व्याख्यानाचे प्रमुख वक्ते आमचे मित्र प्राध्यापक दत्तात्रय तुकाराम आसवले सर यांच्याशी मी फोनद्वारे संपर्क केला व आपण या विषयावर आमच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना मार्गदर्शन करावं असं सांगितलं आणि त्यांनी मला तात्काळ होकार दिला. या आमच्या विनंतीला मान देऊन आज आपणाशी प्राध्यापक आसवले सर हितगुज करणार आहेत. प्राध्यापक दत्तात्रय आसवले सर यांनी पुणे विद्यापीठातून MA मराठी, MPhil या दोन्ही पदव्या प्राप्त करून सध्या ते PhD चे संशोधन कार्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागामध्ये करत आहेत. सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून रमेश फिरोदिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ते मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत. याबरोबरच सरांचं वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्याने, संशोधन पत्रिकांमध्ये विविध विषयांवरीलचे शोधनिबंध सरांचे सातत्याने प्रकाशित होत असतात. सरांचा जो एकूण अभ्यासाचा व्यासंग आहे तो व्यासंग सातत्याने ते ठेवत असतात. विविध विषयांवर अभ्यास व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांचं चालू असतं. अशाच पद्धतीने मराठी विषयाचा जो एकूण आवाका स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारे असतो किंवा मराठी भाषेला स्थान, UPSC ची परीक्षा असेल, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, MPSC म्हणजे महाराष्ट्र परीक्षा, यांबरोबरच अगदी तत्सम स्वरूपातील परीक्षा सुद्धा ग्रामसेवक, तलाठी, बँकिंग किंवा इतर ज्या तत्सम विविध ठिकाणच्या परीक्षा होतात अशा सर्व परीक्षांमध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे कशा पद्धतीनं विचारलं जातं किंवा अभ्यासलं जातं, या परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे या व्याकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या घटकांना न्याय दिला पाहिजे याची एक विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने या विषयावरील स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयावरील अतिथी व्याख्यानाचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या व्याख्यान आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळ काकडे सर, या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगळे सर, या सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक दत्तात्रय आसवले सरांना विनंती करतो की आपण स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयावरील आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. प्राध्यापक दत्तात्रय आसवले सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर व्याख्यानाच्या सर हो बोला बोला, आवाज होतोय, बोला. म्यूट करतंय कोणीतरी आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय, मग ते मी पाहतोय. हो बोला, येतोय आवाज. हो.
तर या राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूरचा मराठी विभाग आणि अ, आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळ काकडे सर, उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद गायकवाड सर आणि मराठी विभागाचे प्रमुख आमचे मित्र सर विठ्ठल केदारी सर, IQAC चे समन्वयक जाधव सर आणि महाविद्यालयातील उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर अ, या ऑनलाईन व्याख्यानेसाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते, विद्यार्थी मित्र हो. खरं तर मला केदारी सरांनी फोन केला आणि स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयाच्या अनुषंगाने आपण काहीतरी बोलावं, अशा प्रकारचं सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं की मी बोलेन. आणि म्हणून मला जो विषय देण्यात आलेला आहे की स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयाच्या अनुषंगाने विचार करताना आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना अनेक वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासावे लागतात. आणि हे करत असताना स्पर्धा परीक्षा ही जी गोष्ट आहे, ही अनेक वर्षांपासून आपण पाहतो आहे, की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही करिअर करायचं असेल किंवा विविध अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर एंट्रन्स अशा प्रकारची एक्झाम द्यावी लागते. आणि नोकरीसाठी म्हणून विविध स्पर्धा परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. तरच आपण त्या विशिष्ट पदासाठी आपण यशस्वी होऊ किंवा त्या पद आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून स्पर्धा परीक्षाशिवाय आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आता नोकरीच्या विशेषतः संदर्भात जाऊ शकत नाही. आणि म्हणून यासाठी अशा प्रकारच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय काकडे सर आणि केदारी सर यांना धन्यवाद देतो की अशा एका विषयावर बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. मित्र, स्पर्धा परीक्षा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेंना सामोरं जावं लागतं आणि आपल्या या वाटचालीमध्ये या स्पर्धा पार करत आपण पुढे जात असतो. आणि म्हणून नोकरीच्या संदर्भामध्ये खास करून आपल्याला विचार करायचा आहे की स्पर्धा परीक्षा ह्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि यामध्ये आपण कशा प्रकारे यशस्वी होऊ आणि त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या अनुषंगाने विशेषतः मराठी व्याकरण हा जो भाग आहे, या अनुषंगाने काही एक मांडणी मी करणार आहे. आता स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर विशेषतः UPSC आणि MPSC अशा प्रकारची गोष्ट नेहमी समोर येते आणि आपल्यावर अशा प्रकारचं समाज माध्यम आणि सगळ्याकडून बिंबवलं जातं. की स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC आणि MPSC. ते तर आहेच आणि अत्यंत महत्त्वाच्या किंवा उच्च पदावरच्या परीक्षा त्या तर आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक परीक्षा ह्या होत असतात आणि त्यातून निवड केली जाते. आणि म्हणून ह्या परीक्षा ज्या असतात, ह्या चाळणी परीक्षा असते, निवड परीक्षा असते. आपलं ज्ञान आणि आपलं कौशल्य याचा एक तपासणी करून त्या विशिष्ट पदावर आपल्याला संधी मिळवून दिली जाते किंवा आपल्याला ती मिळवायची असते. संधी ही मिळत नसते, तर आपल्याला आपल्या अभ्यासातून, आपल्या कष्टातून, आपल्या प्रयत्नातून ती आपल्याला मिळवायची असते. आणि म्हणून या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला त्या कोणत्या स्पर्धा आहेत आणि कोणत्या स्पर्धेमधून आपल्याला कोणत्या पदावरती काम करायचं आहे, याची एक जाणीव किंवा याची एक माहिती आपल्याला अत्यंत असणं अत्यंत आवश्यक. आणि म्हणून केंद्र शासन, राज्य शासन आणि पंचायत राज अशा त्रिस्तरीय अशा प्रकारचा कारभार हा आपल्याकडे चालत असतो. म्हणजे प्रशासनामध्ये विशेषतः नोकरी किंवा प्रशासनामध्ये जाण्याचा कल हा विद्यार्थ्यांचा अधिक असतो आणि ते असणं काही गैर नाही. कारण या प्रशासनात किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते. त्याचबरोबर मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी गोष्ट असते. आणि म्हणून यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि पंचायत राज
याच्यामध्ये जो प्रशासनिक अशा प्रकारचा जो कारभार चालतो, त्या सर्व ठिकाणी प्रशासकीय अशा प्रकारचे अधिकारी, काम करणारे जे लोक आहेत, त्यांची आवश्यकता सातत्याने भासत असते. आणि म्हणून हे मनुष्यबळ जर निवडायचं असेल, तर त्याच्यासाठी असंख्य विद्यार्थी प्रयत्न करत असतात. असंख्य विद्यार्थी अ, या याच्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. आणि म्हणून केंद्र शासनाच्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये UPSC हा एक महत्वाचा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि याच्यामध्ये माध्यमातून आपण पाहतो की IPS, IRS किंवा IAS या पोस्ट आपल्याला म्हणजे मिळत असतात आणि त्याच्यासाठी परीक्षा घेतल्या. राज्य शासनाच्या अनुषंगाने सुद्धा हाच भाग आहे की MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते, चाळणी परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा अनेक गोष्टीतून आपल्याला किंवा विद्यार्थ्याला जावं लागतं. आणि ह्या परीक्षा नेमक्या म्हणजे राज्य शासनाच्या अनुषंगाने विशेषतः याच्यावर आपण भर देऊ, की शासनाच्या ज्या विविध विभागामध्ये नोकर भरती करण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या 14व्या भागामधील जे 315व कलम आहे, यानुसार MPSC मार्फत या नोकर भरती केली जाते आणि त्या विविध विभागामध्ये केली जाते. मग त्याच्यामध्ये कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय वगैरे वगैरे अशा असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे विभाग हे प्रशासनामध्ये कार्य करत असतात आणि त्या विभागातले अधिकारी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवडले जातात. पण त्या पलीकडे जाऊन मग त्याच्यामध्ये काही सरळ सेवा हा एक भाग असतो. त्यानंतर काही स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा घेतल्या जातात. बँकिंग क्षेत्रामध्ये निवड करायची असेल, अधिकाऱ्यांची निवड करायची असेल, तर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. किंवा रेल्वे असेल किंवा पोस्ट खातं असेल किंवा संरक्षण दल असेल किंवा सरळ सेवेच्या अनुषंगाने जे घेतलेल्या परीक्षा असतात, तलाठी, लिपिक, अभियंता, फार शिपाई पदापासून ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सेवक किंवा अलीकडच्या काळामध्ये जे 12वी झाल्यानंतर मुलं पोलीस भरतीकडे अधिक प्रमाणामध्ये तयारी करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा आर्मीमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी तयारी करत असतात. या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने जो अभ्यासक्रम असतो तो फार महत्वाचा भाग असतो. आणि या स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम असतो, तो अभ्यासक्रम जर आपण बघितला, तर त्यामध्ये विशेषतः अनेकांच्या डोक्यामध्ये हा विषय असतो, की जनरल नॉलेज किंवा सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता, गणित वगैरे, वगैरे अशा गोष्टींकडे अधिक फोकस विद्यार्थी करत असतात. परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि आपल्याला तो बरोबर सोपा वाटणारा, परंतु आपले मार्क अनेक वेळा ज्यामध्ये अभ्यासक्रमामधून किंवा ज्या या घटकामधून जातात, असा घटक म्हणजे मराठी व्याकरण. आणि म्हणून अनेक विद्यार्थी तयार करताना मराठी व्याकरणाकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही आणि अनेक वेळेस त्यांचा स्कोअर कमी होतो. आणि म्हणून जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे अभ्यास करणं आणि त्यामध्ये मराठी व्याकरणाची चांगली तयारी करणं हे विद्यार्थ्याने खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. कारण या सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये मराठी व्याकरण हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे राज्य सेवेची जर आपण पेपर घेतला किंवा राज्य सेवेची मुख्य परीक्षा जर घेतली, की MPSC आपण असं म्हणतो, तर त्यामध्ये जवळ-जवळ 300 गुणांचं मुख्य परीक्षेमध्ये मराठी हा भाग आहे. म्हणजे भाषा, साहित्य आणि व्याकरण आणि त्याबरोबर स्वतंत्रपणे निबंध लेखन हा एक भाग त्याच्यामध्ये असतो. म्हणजे निबंध लेखनासाठी जवळ-जवळ 250 गुण असतात आणि बऱ्याच जणांना हे लेखन कौशल्य जे आहे ते येत नसतं. म्हणजे मराठी भाषेतलं एखाद्या विषयावर मुद्देसूदपणे लेखन करणं आणि त्यामध्ये अधिकाधिक गुण मिळवणं
ही एक कौशल्याची गोष्ट असते. आणि याच्यासाठी वाचन हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून 250 गुण जर मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या असेल, तर त्या निबंधाची सुद्धा तयारी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी वाचन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण आपल्याला मुख्य जो भाग आहे तो आपण पाहतो की भाषा, साहित्य आणि व्याकरण हा जो भाग आहे, यासाठी सुद्धा अधिक म्हणजे मार्क्स जे आहेत ते आपल्याला त्याच्यातून मिळवता येईल आणि त्यासाठी ती चांगली तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे कर सहाय्यक किंवा टॅक्स असिस्टंट किंवा ह्या ज्या कंबाईनच्या ज्या परीक्षा आहेत, पी-एस-आय वगैरे, यामध्ये मराठी व्याकरणाचा जवळ-जवळ म्हणजे 60 मार्कांचं अशा पद्धतीचं अ, 60 मार्कांना मराठी व्याकरण येत आणि ते व्याकरण वरवर सामान्य अशा प्रकारचं वाटत असलं, तरी त्याच्यामध्ये जे काही घटक असतात ते फार महत्वाचे असतात. आणि म्हणून व्याकरण नेमकी काय गोष्ट आहे? ही खरं तर आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे. म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण असं व्याकरण म्हणतो आणि म्हणून त्या अनुषंगाने बऱ्याचदा आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे व्याकरण शिकवणारे लोक असतात किंवा व्याकरण घेणारे किंवा क्लासेस लोक विद्यार्थी लावत असतात आणि त्यामध्ये मुख्य घटका म्हणजे वर्णमालेपासून विद्यार्थ्यांना व्याकरण हे शिकवलं जातं. पण त्या अगोदरचा एक महत्वाचा घटक मात्र फारसं त्याच्याकडे लक्ष कोण देत नाही. तो म्हणजे भाषा अ, हा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये लिपी किंवा व्याकरण विषयक अशा प्रकारची पुस्तकांचा म्हणजे व्याकरण विषयक पुस्तकं लिहिणं किंवा व्याकरणाचा इतिहास अ, या अनुषंगाने खरं तर सुरुवातीला अगोदर विचार करायला हवा आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे वर्णमाला वगैरे, वगैरे ह्या सगळे जे घटक आहेत त्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मराठी व्याकरणाची जो इतिहास त्याच्या अनुषंगाने काही पुस्तकं खरं तर मराठीमध्ये आहेत आणि ते जर विचारली अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना, तर ते फारसं ते सांगता येत नाही. वर्णमालेबद्दल सांगू शकतात, शब्दांच्या जातीबद्दल ते सांगतात किंवा लिंग विचार, वचन विचार, विभक्ती याच्याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला असतो. पण त्यांना जर विचारलं, की व्याकरणाचं काय पहिलं पुस्तक व्याकरणाबद्दल कोणी लिहिलेलं आहे? किंवा मराठीमध्ये अशा प्रकारचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण कोणी लिहिलेलं आहे? तर याबद्दल मात्र विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. त्याचं कारण असं आहे, की त्या इतिहासाकडे फारसं त्यांनी विचार केलेला नसतो. आणि त्याच्यावर काही प्रश्न मात्र परीक्षेमध्ये आलेले असतात. म्हणून 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलं किंवा मोरो केशव दामले यांचं 1851 मध्ये आलेलं शास्त्रीय मराठी व्याकरण. ही पुस्तकं सुरुवातीचे खरं तर व्याकरणाची पाया असणारी पुस्तकं आहेत. आणि ह्या इतिहासाची थोडी ओळख खरं तर विद्यार्थ्यांनी करून घेतली पाहिजे. भाषा नेमकं मराठी भाषा हा जो शब्द आहे, तो नेमका कसा आलेला आहे? तर संस्कृत मधील भाष या धातूपासून आले. ह्या साध्या-साध्या गोष्टी म्हणजे भाषेच्या अनुषंगाने अ, अगोदर आपण नीट समजून घेतल्या पाहिजे किंवा लिपी कोणत्या प्रकारची आहे. मराठी ही एक देवनागरी लिपी आहे. आणि मग त्या लिपीच्या अनुषंगाने हे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आणि म्हणून अधिक सगळ्या परीक्षांच्या मध्ये जर आपल्याला मराठी भाषेच्या व्याकरणाच्या अनुषंगाने जर विचार आपण केला, तर ज्या एम-पी-सीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये एस-टी-आय, पी-एस-आय, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक या सगळ्या परीक्षामध्ये मराठी व्याकरण हे असतंच आणि त्याच्याशिवाय पुढे आपल्याला जाता येईल. मग कधी-कधी त्याची विभागणी वेगवेगळ्या पद्धतीने असते. कधी 60 गुणांसाठी असतं, काही ठिकाणी काही परीक्षेमध्ये 50 गुणांसाठी असतं. जर आपण पोलीस भरती वगैरे, आर्मी भरती वगैरे गेलं ह्याकडे 100 गुणांचा जर पेपर असेल, तर 25 गुणांसाठी मराठी व्याकरण असतं.
जर 200 याच्यामध्ये असेल तर 50 गुणांसाठी असतं. अशा पद्धतीची ती एक विभागणी मराठी व्याकरणासाठी असते. आणि म्हणून 50, 60, 25, 30 असं वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये ते अ, खऱ्या अर्थानं येत असतं. आणि म्हणून राज्य सेवेच्या एकूण जे मुख्य परीक्षा आहे ती जवळ-जवळ 1300 गुणांच्या या परीक्षेमध्ये अ, मुख्य परीक्षेमध्ये जे 800 गुण असतात, त्या 800 गुणामध्ये जवळ-जवळ आपण जर बघितलं तर भाषेचा पेपर जो असतो पहिला 100 मार्काचा त्यामध्ये मराठीसाठी 50 आणि इंग्रजीसाठी 50 अशा प्रकारचा पहिला पेपर असतो आणि भाषा पेपर सेकंड असे 2 पेपर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी असतात. त्यासाठी मराठी व्याकरण जे बहुपर्यायी अशा प्रकारचे प्रश्न असतात, एम-सी-क्यू प्रकारचे प्रश्न असतात, ते 50 गुणांसाठी असतात. आणि पहिल्या पेपरमध्ये जे आहे त्यामध्ये 25 गुणांसाठी निबंध, मराठी इंग्रजीचा उतारा, मराठीत ट्रान्सलेशन, 1/3 सारांशसाठी 10 गुण. अशा प्रकारची ती विभागणी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी केली जाते. आणि म्हणून त्याच्यामध्ये भाषा पेपर क्रमांक 2 मध्ये जे व्याकरण 50 गुणांसाठी आहे, म्हणजे 100 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये इंग्रजीला 50 आणि मराठीला 50 म्हणजे 50% मार्क्स हे भाषा पेपर सेकंडमध्ये मुख्य परीक्षेमध्ये 50 गुणांसाठी असतात. आणि अ, हे मार्क्स खरं तर आपण हे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणाचा अत्यंत सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या मराठी व्याकरणाचं जे स्ट्रक्चर किंवा जो अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये दिलेला असतो, ही वर्णविचार आहे, वाक्यविचार, शब्दविचार आणि हा सगळा भाग त्याच्यामध्ये दिलेला असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या सगळ्या याच्यामध्ये राज्यसेवेच्या परीक्षा द्यायच्या असू द्या किंवा साधी 12वी नंतर देणारी पोलीस भरतीची परीक्षा असू द्या किंवा आरोग्य सेवेच्या परीक्षा असते, सरळ सेवेमध्ये असणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक अशा सगळ्या याच्यामध्ये अ, 25, म्हणून मला जायचं 50, राव. 21 अशा पद्धतीचे मार्क्स मराठी व्याकरणासाठी असतात. आणि म्हणून मराठी व्याकरण आपल्याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि अधिकाधिक मार्क्स आपल्याला जर अ, मिळायची संधी असेल तर ती मराठी व्याकरणामधून आहे. कारण बाकीच्या याच्यामध्ये इंग्रजीसाठी सुद्धा 50% गुण इंग्रजी व्याकरणासाठी दिलेले असतात. आणि आपल्या खेड्यापाड्यातली मुलं इंग्रजीमध्ये फारशी अ, अ, म्हणजे इंग्रजीचं जे आपण म्हणतो व्याकरणाच्या संदर्भातलं, तर फारसं अडचणी अनेक येत असतात. बेसिक पाया इंग्रजीचा चांगला नसतो आणि त्यामुळे तिथे आपले मार्क बरेचसे कमी होत असतात. पण जास्त मार्क मिळवून देण्यासाठी मराठी व्याकरण मात्र तुम्हाला विद्यार्थ्यांना अधिक अ, अ, उपयोगी पडू शकतं आणि म्हणून मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने खरं तर चांगली तयारी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अ, अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काही मराठीतली अत्यंत चांगली पुस्तकं व्याकरणाच्या संदर्भातली आहेत, ती आपण घेतली पाहिजे, वाचली पाहिजे. म्हणजे मोरा वाळंबेंचं सुगम मराठी व्याकरणाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं किंवा चाळलं, तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत सुटसुटीत अशा प्रकारचं, अभ्यासपूर्ण अशा प्रकारची अनेक उदाहरणांसहित वेगवेगळ्या व्याकरणिक ज्या गोष्टी आहेत, त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. आणि ती जर व्यवस्थितपणे त्याचा जर आपण समजून घेतलं, तर फारशा अडचणी व्याकरणाच्या अनुषंगाने येत नाही. आणि म्हणून मी सांगत होतो, की स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला मराठी व्याकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गट ब साठी जे संयुक्त परीक्षा घेतल्या जातात, पी-एस-आय, एस-टी-आय किंवा असिस्टंटच्या, त्यामध्ये सुद्धा मराठी व्याकरण जवळ-जवळ 100 मुख्य परीक्षेसाठी 100 गुणांसाठी असतं. आणि म्हणून या कोणत्याही परीक्षेमध्ये जा, साध्या शिपाई पदापासून तर अ, राज्यसेवेतून जे उपजिल्हाधिकारीपर्यंत ज्या परीक्षा असतात आणि याच्यासाठी तर स्वतंत्र पेपर आपण ऑप्शन पेपर यू मध्ये वगैरे घेऊ शकतो. त्याच्यासाठी स्वतंत्र साहित्याचा सिलेबस वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. आपण जे
या सगळ्या परीक्षा राज्यसेवेची परीक्षा आणि सरळ सेवेतून घेतलेल्या आणि इतर ज्या जिल्हा निवडच्या ज्या परीक्षा असतात किंवा महानगरपालिका, नगरपालिकेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतात. अशा सगळ्या परीक्षेमध्ये व्याकरण, मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्यामध्ये मराठी व्याकरणावर अधिक फोकस करणं आवश्यक आहे. आता मराठी व्याकरणमध्ये काय-काय गोष्टी असतात? तर मी पहिल्यांदा काही गोष्टी सांगितल्या, भाषा, लिपी आणि मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने काही प्रश्न असतात. त्यानंतर मात्र आपल्याला जो महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे, की त्याच्यामध्ये वर्णमाला हा अत्यंत महत्त्वाचा भाग. आणि मग साध्या गोष्टी असतात वर्णमालामध्ये. वर्णमाला किती अ, हे आहे, किती अक्षर आहेत किंवा नवीन इंग्रजीमधून आलेले स्वर कोणते आहे, स्वर किती, मग त्याच्यामध्ये व्यंजनं, वेगवेगळ्या प्रकारची व्यंजनं आणि मग हे सगळं बारीक-सारीक गोष्टी विचारल्या जातात आणि याच्यावरती अधिक फोकस. वर्णमालेवर प्रश्न सगळ्या परीक्षेमध्ये वर्णमाले या घटकावर प्रश्न टाकले जातात. परंतु छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये विद्यार्थी चुका करत असतात. कारण लेटेस्ट जी माहिती आहे किंवा शासनाचं जे आपण म्हणतो शासनाने जो शुद्धलेखनाचे नियम दिलेले आहेत, ते नियम अगोदर व्यवस्थितपणे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. एन-सी-आर-टीचे जे पुस्तक असतात त्याच्यामध्ये जे व्याकरण अभ्यास प्रत्येक याच्यामध्ये मराठीच्या विषयामध्ये जे व्याकरण दिलेलं असतं. कारण व्याकरणाचा पाया मुळातच हा शालेय पातळीपासून होत असतो. परंतु त्याच्याकडे गांभीर्यानं विद्यार्थी लक्ष देत नाही शालेय पातळीवर किंवा माध्यमिक, उच्च माध्यमिक याच्यामध्ये आणि मग नंतर स्वतंत्रपणे त्यांना तो अभ्यास करावा लागतो. म्हणून वर्णमाला जो साधा वाटणारा विषय जो आहे, जरी पदवीनंतरच्या मुलांना साधं आपण जरी विचारलं, स्वर आणि व्यंजनं म्हणून दाखवा. तर अनेक अडचणी निर्माण होतात आणि जे क वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग यानुसार ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, तशा प्रकारचं ते करत नाहीत आणि मग मध्ये-अधे अशा पद्धतीने त्यांच्या अनेक गोष्टी चुकत असतात. म्हणून वर्णमालेचा अभ्यास करताना त्या सगळ्या वर्गानुसार अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये नेमके अनुनासिके किती आहेत? ती कोणकोणती आहेत? स्वर कोणते आहेत? स्वरादी कोणती आहेत? त्याच्यानंतर इंग्रजीतून आलेले कोणते स्वर आहेत? या सगळ्या किंवा संयुक्त स्वर कोणते आहेत? व्यंजनं कोणती आहेत? संयुक्त व्यंजनं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, याचा अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केला, तर कोणत्याही परीक्षेमध्ये जर विद्यार्थी तयारी करून गेला, तर तिथं चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळू शकतात. अशा प्रकारच्या व्याकरणामध्ये जवळ-जवळ 34 प्रकारचे टॉपिक आहेत. म्हणजे 34 मुद्दे आहेत. आणि या 34 मुद्द्यांचा जर आपण नीटपणे अभ्यास केला, काही मुद्द्यांवरती मात्र अधिक फोकस केलेला असतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये ही वर्णमाला हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो. त्यानंतर संधी हा प्रकार आहे. म्हणजे अ, व्याकरणातला संधी हा एक महत्त्वाचा भाग आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी वगैरे या डिटेल्समध्ये आपण काही फार जाणार नाही. कारण आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचा भाग किती महत्त्वाचा आहे या अनुषंगाने आपण खरं तर चर्चा करतो आहोत. आणि म्हणून मी फक्त या वेगवेगळे जे टॉपिक आहे याच्यावर कोणत्या टॉपिकवर अधिक पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारची तयारी खरं तर करणं आवश्यक आहे. तर ह्या संधीमध्ये अनेक वेळा म्हणजे आपण ज्याला जमलिंग किंवा अशा पद्धतीचा इंग्रजी शब्द वापरतो. म्हणजे अनेक वेळा फसवे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. तर ते नीटपणे आपल्याला संधी समजून घेतली पाहिजे. किंवा शब्दांच्या जाती ज्या आहेत, त्या शब्दांच्या जाती किती आहेत? त्यानुसार मग त्या प्रत्येकाचं ओळखायला विचारलं जातं. नाम काय? विशेषण काय? क्रियाविशेषण काय? क्रियापद काय? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून ते आपल्याला शब्दांच्या जाती नीटपणे ओळखता आल्या पाहिजे. काळ हा एक भाग महत्त्वाचा व्याकरणातला भाग आहे. नुसते आपल्याला काळ माहिती असतात, परंतु वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ याच्या पलीकडे जे वेगवेगळे साधा, अपूर्ण वगैरे या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपण तिकडे फारसं लक्ष देत नाही. मग त्या खोलात सुद्धा जाण्याची गरज असते आणि विशेषतः तशा प्रकारचे प्रश्न हे अधिकपणे विचारले जातात किंवा प्रयोग आहे, शब्दसिद्धी आहे किंवा समासासारखा प्रकार आहे. शब्दांचं जे एकत्रीकरण केलं जातं
ते आपल्याला नेमकेपणाने ओळखता यायला पाहिजे. शब्दशक्ती नावाचा प्रकार व्याकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. एखादं वाक्य दिलं जातं ते कोणत्या प्रकारातलं आहे? म्हणजे अभिधा आहे, की लक्षण आहे, की व्यंजन आहे, अशा प्रकारचं आहे. व्याकरणामधला अत्यंत महत्त्वाचा पार्ट जो मराठी व्याकरणामध्ये असतो तो म्हणजे शब्दसंग्रह आणि याच्याकडे फारसं लक्ष मुलं देत नाही. की शब्दसंग्रहामध्ये वेगवेगळे शब्द जे आहेत, म्हणजे तत्सम, तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून आलेले शब्द किंवा संस्कृतमधून जसेचे तसे आलेले शब्द, इतर भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द अ, हे ओळखायला अनेक वेळा अडचणी येतात. मग हे पोर्तुगीज भाषेतून कोणता शब्द आलेला आहे? अरबीमधून कोणता आलेला आहे? फारसीमधून कोणता आलेला आहे? हे शब्द खरं तर त्याची एक यादी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ ठेवली पाहिजे, की ह्या कारण आपल्या इथे परकीय आक्रमण झाल्यामुळे अनेक परकीय शब्द मराठीमध्ये आलेले आहे आणि मग नेमके हेच परकीय शब्द आहेत का? हे हे आपल्याला ओळखणं अवघड होतं आणि म्हणून तशा प्रकारची एक अ, अ, यादी आपल्याकडं शब्दसंग्रहाच्या अनुषंगाने असली पाहिजे, की अ, इतके ते आपल्या इथे रुजलेले आहेत शब्द, म्हणजे इंग्रजीचे ते इतके रुजलेले आहे, परंतु या अरबी, फारसी आणि या सगळ्या भाषांचे सुद्धा इतके रुजलेले, की ते आपल्याला मराठीचेच शब्द आहेत, असं वाटत राहतं. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये ते ओळखता येत नाही. त्यासाठी ती तयारी फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये मार्क्स जाण्याची शक्यता असते आणि म्हणून ती अ, प्रत्येक भाषेतून आलेले शब्द कोणते आहेत, त्याचे शब्दसंग्रहामध्ये तो एक महत्त्वाचा भाग आहे. समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असते किंवा हे ज्या गोष्टी आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, म्हणींचे अर्थ विचारले जातात किंवा अ, एखादा अर्थ दिलेला असतो, ही कोणत्या प्रकारची म्हण आहे, अशा प्रकारचं विचारलं जातं. वाक्प्रचार हा जो प्रकार आहे, तो विचारला जातो, त्याचा अर्थ विचारला जातो. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द वरवर आपल्याला ते सोपे वाटत असतात. परंतु त्याच्यामध्ये फसवे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ते वाटतात आणि आपण ते नीटपणे करणं आवश्यक आहे. म्हणून शब्दसंग्रह हा जो पार्ट आहे व्याकरणाचा, मराठी व्याकरणातला त्याच्यावर सुद्धा अधिक फोकस करण्याची आवश्यकता आहे. विभक्ती वगैरे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, की विभक्ती हा जो भाग आहे त्याच्या समान अशा प्रकारचे जे प्रत्यय असतात कोणते आहेत? कोणते 2 प्रत्यय म्हणजे याच्यामध्ये समान अशा प्रकारचे आहेत? असे जे प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. लिंग विचार असेल किंवा वचन असेल किंवा अ, विरामचिन्ह हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट व्याकरणामधला आहे, की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये नेमकं कुठे विरामचिन्ह वापरायचं आहे. हे कळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विरामचिन्ह असतात. बऱ्याचदा अर्धविराम कुठे द्यायचा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. प्रश्नवाचक आणि उद्गारवाचक हे लक्षात येतं. मग विसर्ग कुठे द्यायचा? हे खरं तर समजून घेतलं पाहिजे. शुद्धलेखनाचा हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट व्याकरणामध्ये असतो, की त्यामध्ये जर शुद्ध शब्द कोणता आहे आणि अशुद्ध शब्द म्हणजे अशुद्ध शब्द दिलेला असतो आणि तो शुद्ध शब्द ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये शुद्ध शब्द ओळखा हा प्रश्न विचारला जातो. आता शुद्ध अशुद्ध म्हणजे काय? तर इकार, उकार हा जो भाग आहे हा याच्यानुसार असतो. म्हणजे त्याच्यानुसार अर्थसुद्धा बदलत असतात. पहिला आणि दुसरा. याच्यानुसार त्या शब्दाचे अर्थ बदलत असतात. म्हणजे दिन शब्द असेल तर पहिली जी वेलांटी आहे त्याचा जर दिन असेल, तर त्याचा काय अर्थ होतो आणि दुसरा दिन असेल तर त्याचा काय अर्थ असतो. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि त्या शुद्धलेखनाचे नियम जे शासनाने ते दिलेले आहेत, तेच नियम आपण पाळले पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास केला पाहिजे, हे तर खरं महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सिलेबस आणि त्या सिलेबसच्या कोणत्या घटकावर अधिकपणे फोकस केलेला आहे. हे तर नीटपणे त्याची विचार करून त्याचा अभ्यास करणं करणं खरं तर आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना आणि कोणत्याही अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचार करताना विद्यार्थ्यांनी तो अभ्यासक्रम आपल्या इतक्या डोक्यामध्ये बिंबवला पाहिजे. तो आपल्या नेहमी डोक्यात असला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपण
पुढे नीटपणे त्याचा अभ्यास करू शकत. आणि म्हणून अभ्यासक्रम आपल्या इतक्या डोक्यात असला पाहिजे, की प्रत्येक घटकाच्या अनुषंगाने कोणत्या घटकावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याची एक तयारी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये खरं तर प्रत्येक परीक्षेमध्ये तो विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मराठीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे रस सारखा जो भाग आहे. आता रस किती आहेत, कोणते रस आहेत, त्याचा रस ओळखायला सुद्धा विचारलं जातं. म्हणजे जे 9 रस समजा आपण म्हणतो. तर ते 9 रस आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. मग ते नेमका कोणत्या वाक्यात कोणता रस आलेला आहे, हे कळणं याच्यासाठी वाचन किंवा सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणं तर आपल्याला तो कळू शकतो. मग हे सगळ्या 9 रसामध्ये शृंगार रस असेल किंवा सात्विक रस असेल किंवा वीर रस, हास्य रस, अद्भुत, भयानक वगैरे असे अनेक रस आहे. म्हणजे 9 रस आहे. तर याचा अभ्यास करणं अत्यंत त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. अलंकारावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात किंवा जे वृत्त आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये वर्णमाला, शब्दशक्ती, समास, प्रयोग, संधी अ, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दाच्या जाती किंवा विरामचिन्ह यावर अधिक फोकस करण्याची आवश्यकता आहे. किंवा वृत्त, अलंकार, रस याच्यावर फारसं म्हणजे जास्त प्रश्न किंवा त्याच्यावर विचारलं जात नाही. परंतु मुख्य गाभा जो आहे, तो या 2-3 गोष्टीवरती अधिकपणे विचारला जातो. पण या पलीकडे सुद्धा म्हणजे काही वेळेस व्याकरणिक आपण सगळा व्याकरणाचा अभ्यास करतो. या व्याकरणाच्या सगळ्या पुस्तकामध्ये आणखी 2-3 गोष्टी दिलेल्या नसतात आणि त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर त्यामध्ये साहित्यिकांची टोपणनावे हा प्रश्न याच्यावर हमखास येतो. म्हणजे मग ती तलाठीची परीक्षा असू द्या, ग्रामसेवकाची परीक्षा असू द्या किंवा शिपायाची असू द्या किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या संदर्भातली असू द्या किंवा पी-एस-आय, एस-टी-आयचे जे मराठीत 100 गुण असतात त्याच्यामध्ये सुद्धा टोपण नावावर कधी-कधी 2-2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळं टोपण नाव अ, हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मराठीमध्ये अनेक साहित्यिक आहेत, की ते अनेक टोपण नावाने लेखन करतात. आणि काही फसवे असे टोपण नाव असतात, की मात्र आपण नेहमी त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आरती प्रभू हा नेमकं कोण आहे? स्त्री आहे की काय? अशा प्रकारचा प्रश्न पडतो आणि मग त्याच्यामध्ये एखादं स्त्रीचं नाव दिलेलं असतं आणि मग विद्यार्थी त्याला फसतात. वाचनामध्ये आलेलं नसतं. जे हे खानोलकरांचं हे आहे किंवा ग्रेस नावाचं टोपण नाव विचारलं जातं. आता ग्रेस कोण आहे? माणिक शंकर गोडघाटे हे ग्रेस आहे. बालकवी, कुसुमाग्रज, केशवसुत किंवा ठणठणपाळ असे अनेक आहेत, की जी नावं वेगवेगळ्या नावांनी या साहित्यिकांनी लेखन केलेलं असतं आणि त्यामुळं ते परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं आणि म्हणून ती टोपण नावं आपल्याला माहिती पाहिजे. त्या लेखकांनी लिहिलेल्या ज्या साहित्यकृती आहेत, म्हणजे कथा संग्रह असतील, कविता संग्रह असतील किंवा कादंबऱ्या असतील किंवा नाटकं असतील, याच्या संदर्भात सुद्धा एखादा अर्धा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. तो व्याकरणाच्या पलीकडचा भाग आहे. पण तरी सुद्धा तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्या लेखकाने कोणती कलाकृती लिहिलेली आहे, विशेषतः गाजलेल्या कलाकृती कोणत्या आहेत, लोकप्रिय कलाकृती कोणत्या आहेत, याच्यावर भर खरं तर दिला जातो. याच्या पलीकडे जाऊन या साहित्यिकांना वेगवेगळे पुरस्कार दिलेले असतात. मग वेगवेगळे पुरस्कार मग ज्ञानपीठ सारखा पुरस्कार असेल किंवा साहित्य अकादमीचा पुरस्कार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतात. कोणत्या साहित्य कृतीला कोणता साहित्य पुरस्कार दिलेला आहे? किंवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणकोणत्या साहित्य कृतींना दिलेला आहे? किंवा साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणत्या-कोणत्या साहित्य कृतींना मिळालेले आहेत? हे असे प्रश्न विचारले जातात आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. याच्यासाठी अलीकडच्या काळामध्ये जे पुरस्कार दिले जातात, याच्यासाठी वर्तमानपत्र वाचणं किंवा वर्तमानपत्र म्हणजे सगळ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यातले अग्रलेख वाचणं हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना
मराठीच्या संदर्भात सुद्धा एखादा प्रश्न असा येऊन जातो, की आता 2000 समजा 23ला किंवा 24ला कोणता साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कलाकृतीला मिळालेला आहे. हे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला मराठीतल्या या गोष्टी जर आपण लेटेस्ट अशा पद्धतीने जर बघत असू, तर ते सुद्धा प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला या स्पर्धा परीक्षामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाबरोबर मराठी भाषा, साहित्य आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची टोपण नावं, अशा सगळ्या अनुषंगाने खरं तर आपल्याला सर्वंकषपणे त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगापासून तर शिपाया पदापर्यंत किंवा पोलीस अ, भरतीपर्यंत किंवा आर्मी भरतीपर्यंत या सगळ्या याच्यामध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा एक घटक हा असतो आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या व्याकरणिक घटकांचा जे काही 34 प्रकारचे घटक व्याकरणामध्ये दिलेले आहेत, या 34 प्रकारच्या घटकामध्ये काही महत्त्वाच्या घटकांवर अधिकपणे, नीटपणे आणि आपण डोळसपणे त्याचा अभ्यास करणं खरं तर गरजेचं आहे. आणि याच्यासाठी काही अ, विद्यार्थ्यांनी त्याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता म्हणजे स्पर्धा परीक्षा करायची म्हणून करायची अशा प्रकारची मानसिकता ठेवून जर आपण त्याच्यामध्ये उतरलो तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून आतून आपल्याला असं वाटलं पाहिजे. आतून आपल्याला अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अ, प्रयत्न आपण जर करत असू आणि त्याच्यासाठी जर मेहनत घेतली, कठोर परिश्रम घेतले, तर आपण या उच्च पदावरती जाऊ शकतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये दिसत असतात. आता नुकताच यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वर्तमानपत्रामधून किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरून तुम्ही बातम्या ऐकलेल्या असतील, की अतिशय सामान्य कुटुंबातली मुलं सुद्धा या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेली आहेत. आणि म्हणून या तळागाळातल्या, गरीब घरातल्या, सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या स्पर्धा परीक्षांकडे अ, अधिक चांगल्या पद्धतीने बघून नियोजनपूर्वक अभ्यास करून, आपलं टाईम मॅनेजमेंट करून जर अभ्यास केला, तर यशस्वीपणे आपण त्यामध्ये होऊ शकतो. विशेषतः या मराठी भाषेच्या अनुषंगाने, मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने जर चांगली तयारी केली, तर अधिक स्कोर, चांगल्या प्रकारचा स्कोर याच्यामध्ये मिळू शकतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारची चांगली पदं, चांगली संधी ही मिळू शकते. आणि म्हणून या अनुषंगाने खरं तर हा विषय चर्चेसाठी घेतला. अ, एकूणच स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे भाग होता आणि मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचा भाग होता. तो खरं तर मी तुमच्या समोर मांडू शकतो. मुळात विद्यार्थ्यांनी म्हणजे बाबा आमटे एका ठिकाणी असं म्हणतात, की भान ठेवून योजना आखली पाहिजे आणि त्यासाठी बेभान होऊन काम केलं. भान ठेवून योजना आखणं आणि त्यासाठी बेभान होऊन काम करणं, हे जर विद्यार्थ्यांनी अंगी बाळगलं, तर या अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण खरं तर नक्कीच यशस्वी होऊ शकू. अशा अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील किंवा आपल्यासमोर अ, अत्यंत कमी वयामध्ये मोठी स्वप्न पाहणारे आणि यशस्वी झालेले अनेक महापुरुष आपल्या इतिहासामध्ये आहेत. आणि त्यांची एक परंपरा आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर अलीकडच्या काळामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील, की अगदी कमी वयामध्ये विशिष्ट ध्येय ठेवून त्यासाठी अ, अ, प्रयत्न करणं, कष्ट करणं, पराकष्ट करणं, समयसूचकता असणं, वेळेचं भान असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. म्हणजे सिकंदरसारखा व्यक्ती 16व्या वर्षी जंक जिंकण्याचा विचार करतो. आपण काही जंक जिंकण्याच्या विचारात न पडता किमान एखादी तरी स्पर्धा परीक्षेतली परीक्षा आपण पास होऊ आणि एक चांगलं पद आपल्याला मिळू याच्यासारखी जरी आपण स्वप्न जरी बघितलं आणि त्यासाठी नियोजनबद्ध जरी अभ्यास केला, तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने
चांगली तयारी जर आपण केली तर आपण यशस्वी होऊ शकतो. याच्यामधला एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक गोष्ट जमायला पाहिजे. ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट ही 2 गोष्टी खरं तर या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण वेळ ही आपल्या हातामध्ये असते आणि हातामध्ये जी आहे ती पुढे-पुढे सरकत असते. म्हणजे ती हातामध्ये राहत नाही आणि आपली मानसिक स्थिती ही सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि म्हणून या 2 गोष्टी लक्षात घेऊन या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांनी यायला हवं. चांगल्या पद्धतीचं आपलं या करिअर खरं तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं होऊ शकतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी पदवीचं शिक्षण घेत असताना या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, नियोजनबद्ध अभ्यास करून आणि सातत्याने वाचन, श्रवण, वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं, वेगवेगळ्या प्रकारचे नियतकालिकामधले लेखन वाचणं, वृत्तमानपत्र वाचणं आणि त्याबरोबरचा हा सिलॅबस अशा प्रकारचं वाचन जर ठेवलं, तर विद्यार्थी या सगळ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीने खरं तर मला या अतिथी व्याख्यान म्हणून केदारी सरांनी बोलवलं. ठाकरे सरांनी त्याला परवानगी दिली आणि मला माझं काही एक मत व्यक्त करण्याची संधी खरं तर मला या ठिकाणी दिली. अ, जे काही मला समजलं किंवा ज्या काही पद्धतीने मी आपल्यासमोर मांडू शकतो आणि आपण सर्वांनी ते ऐकले. त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अ, मी थांबतो. धन्यवाद सर. आपण आपणास दिलेल्या विषयाला स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण या विषयाला अगदी अभ्यासपूर्ण आणि सूत्रबद्ध पद्धतीने आपली मांडणी केली. आपण म्हटल्याप्रमाणे अगदी मराठीची वर्णमाला, मराठीचं व्याकरण, अगदी लिंगवचन असतील, विभक्ती असतील, अलंकार असतील किंवा रस असतील, तर ह्या गोष्टींची आजच्या विद्यार्थ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे माहिती आहे असं काही आपल्याला दिसून येत नाही. या मराठी व्याकरणाच्या बऱ्याचशा घटकांपासून विद्यार्थी शालेय अवस्थेत शिकतो, मात्र उच्च शिक्षणाकडे आल्यानंतर त्याच्या अभ्यासातून हे घटक कमी कमी होत जातात आणि साहजिकच आहे की विद्यार्थ्यांचं या घटकांपासून दुर्लक्ष होत. तर ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो यावेळेस मात्र त्या घटकांची उणीव आपल्याला पुरेपूर जाणवते. यासाठी मराठी व्याकरण हे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि यातही आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्राची आपली मराठी भाषा आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य लेवलवरती, राज्य पातळीवर होणाऱ्या ज्या विविध परीक्षा असतात याच्यामध्ये मराठी भाषेला पुरेपूर प्राधान्य दिलेलं असतं आणि या विविध ठिकाणच्या परीक्षात यशस्वी होण्यासाठी आपणास मराठी भाषेचं व्याकरण, मराठी भाषा या गोष्टी चांगल्या प्रकारे येणं गरजेचं आहे असं या प्रसंगी. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोह आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक महादेव जोगळे सर या कार्यक्रमाचं या अतिथी व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करतील. मी सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? येतोय येतोय. आजच्या या मराठी विभाग आयोजित अतिथी व्याख्यानाचे प्रमुख वक्ते आदरणीय दत्तात्रय आसवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ठाकरे सर, उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद गायकवाड, या कार्यक्रमाचे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर केदारी सर, सर्व उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांचं मी स्वागत करतो. मी सर्वप्रथम आजचे प्रमुख वक्ते दत्तात्रय आसवले सर यांनी वेळात वेळ काढून आम्हास व आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने
त्यांचे आभार व्यक्त करतो. सरांनी मराठी व्याकरणामध्ये व्याकरणाचे अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले स्वरूप व महत्व सविस्तर आपणास सांगितलेले आहे. अगदी व्याकरण म्हणजे काय इथपासून सुरुवात करून हा व्याकरणाबद्दल विद्यार्थी हा अनभिज्ञ आहे. विविध परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचे महत्व जसे UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचं महत्व, त्यास असलेले गुणदान, त्यामध्ये असलेला अभ्यासक्रम याबद्दल आपल्याला माहिती दिली. अगदी वर्णमाला, स्वर, व्यंजन, शब्दाच्या जाती, काळ, प्रयोग, अलंकार, निबंध लेखन, पत्र लेखन, सारांश लेखन, म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, विभक्ती, वचन, विरामचिन्हे, शुद्ध लेखन याबद्दल विस्तृत अशी माहिती उदाहरणासह आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. रस, सारांश लेखन. तर अभ्यासक्रम काय असतो आणि त्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, त्यानुसार अभ्यास करावा. शेवटी सरांचंच एक वाक्य बोलतो आणि मी माझा अध्यक्षीय समारोप संपवतो. विद्यार्थ्यांनीही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आपलं मार्गक्रमण करावं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. सरांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये अध्यक्ष समारोप केलेला आहे. मराठी व्याकरणाचे जे विविध घटक आहेत ते सुद्धा आपल्याला सरांनी सांगितले. धन्यवाद सर. यानंतर या अतिथी व्याख्यानाचा आभार प्रदर्शन करण्याचं काम मराठी विभागाचे आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब जाधव सर हे करतील. मी बाबासाहेब जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी या अतिथी व्याख्यानाचा आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर मराठी विभाग आयोजित अतिथी व्याख्यान. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य आदरणीय महादेवप्पा जोगडे सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक दत्तात्रय आसवले सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले असे आदरणीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाळ काकडे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद गायकवाड सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच पर्यवेक्षक प्राध्यापक सच्चिदानंद ढेपे सर यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या अतिथी व्याख्यानाचे ज्यांनी उत्कृष्ट आयोजन केले असे प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख विठ्ठल केदारी सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद आसवले सर. धन्यवाद. आपण वेळ दिलात, चांगली मांडणी केली याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.